आता लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत आहे की लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता कधी मिळणार। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि आज पैसे वाटप सुरू झालेले आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींना दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, पहिली यादी जी आहे ती 12वा हप्त्याची यादी आहे। ज्या बहिणींना 12वा हप्ता आला नसेल त्या बहिणींची यादी पहिली यादी आहे। त्याबद्दल मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही आय बटन लावून जाऊन पाहू शकता। ज्यांना 12वा हप्ता भेटला नसेल आणि 13वा हप्ता जो आता सुरू झालेला आहे यासाठी आता दुसरी यादी तयार करण्यात आली आहे। ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण या 13वा जो हप्ता वाटप होतोय दुसऱ्या यादीमध्ये 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होत आहे। आज, उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये कंप्लीट होईल आणि आजपासून सुरुवात झालेली आहे। बघा, पैसे वाटप झालेले आहे ते सुद्धा आता बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय 13वा हप्ता। आणि ज्या बहिणींना 12वा हप्ता आला नसेल त्या बहिणींना 12वा हप्ता सोबतच तुम्हाला 13वा हप्ता वाटप होतोय, म्हणजे 3000 रुपयाचा सुद्धा बहिणींना मेसेज येत आहे। काही बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज तर काही बहिणींना 3000 रुपये प्रमाणे मेसेज आणि बहिणींना 1500 रुपये प्रमाणे सुद्धा मेसेज येतोय। असं भरपूर आपल्याला मेसेज पाहायला मिळत आहे। आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होत आहे, कोणाला 1500 रुपये, कोणाला 2100 रुपये आणि कोणाला 3000 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय, याबद्दल आपण डिटेलवर माहिती पाहूया। सर्वात अगोदर आपण इथे पाहू शकता, अखेर प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जिल्ह्यांची आहे 20 जिल्ह्यांची पूर्ण यादी आलेली आहे। त्यापैकी 8 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। आताची सर्वात मोठी अपडेट, आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे ते सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू। त्यानंतर तुम्हाला डिटेलवर माहिती सांगतो की कोणत्या बहिणींना 2100 रुपये आणि कोणत्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता येत आहे। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू आणि कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे याची लिस्ट आलेली आहे। तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो। बघा, आता ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, बघा आता या जिल्ह्यांपैकी, आता ज्या बहिणींना 20 जिल्ह्यांपैकी 13-15 जे तुम्हाला इथं दिसतंय, तर यामध्ये काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे येत आहे। तर यामध्ये जिल्ह्यांची नाव आहे, 20 जिल्ह्यांची नाव आहे। त्यापैकी सर्वात अगोदर गॅस सिलेंडरचे 2500 रुपये सुद्धा आता वाटप होतोय। बघा, आता ज्या बहिणींना आतापर्यंत मागील हप्ता बाकी असेल, भरपूर बहिणींना 6व्या हप्त्यापासून हप्ता बाकी आहे, तर त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा आणि हा 13वा हप्ता, अशा भरपूर आपल्याला मेसेज पाहायला मिळत आहे की भरपूर बहिणींना फक्त 6 हप्त्याचे पैसे आलेले आहे, पुढील हप्ता त्यांच्या बंद झालेला आहे। तर त्यांच्यासाठी बातमी आहे। तर 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्यानंतर 8 जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला वाचून दाखवतो। आज कोणत्या 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, उद्या कोणत्या 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये कशाचे, कोणत्या बहिणींना मिळत आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे। कारण गॅस कनेक्शन जर तुमच्याकडे असेल, महिलांच्या नावावर असेल, त्यांना 2500 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया। राज्यातील 2,34,00,000 महिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती, परंतु आतापासून यामध्ये कोणत्याही छाननी केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। भरपूर तुम्ही बातम्या ऐकला असेल की लाडकी बहीण योजनेबाबत 23 लाख बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत। तर याचं मागचं जे कारण होतं की याची छाननी पडताळणी जी होती ती आता सुरू झालेली होती, पण त्यासाठी आता काय आलेला आहे, JR काय आलेला आहे, ती छाननी जी होणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे। असा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेबाबत हा निर्णय की ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या अपात्रच राहतील, त्यांना परत पात्रता मिळणार नाही। पण ज्या बहिणींना आता लाभ मिळतोय त्यांना लाभ मिळत राहील। आनंदाची बातमी आहे, 2,34,00,000 बहिणींपैकी आता 23 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांना आता लाभ मिळणार नाही। पण यापुढे आता छाननी वगैरे होणार नाही असा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यांपैकी 1,01,00,000 महिलांना डीबीटी तयार झालेली आहे। बघा, आता जो तुम्हाला 13वा हप्ता मिळतोय यासाठी किती बहिणींना 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, 1,01,00,000 महिलांना डीबीटी तयार झालेली आहे। आणि त्यामध्ये गॅस सिलेंडरचे सुद्धा 2500 रुपये आणि आता तुम्हाला जो हप्ता वाटप होतोय त्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय, याची सुद्धा आता जाहीरनामा झालेला आहे। JR मध्ये सर्व माहिती आपल्याला दिसून येत आहे। आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। त्यांनी ट्विट करून सर्व बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे की सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप करणार, जे पात्र बहिणी असतील त्यांनाच। अपात्र झालेल्या बहिणींना पैसे मिळणार नाही। तर आता या मागचं
सर्वात मोठी आनंदाची बातमीकडे आपण वळूया। सरकारी कर्मचारी असणे किंवा घरामध्ये पेन्शनधारक असे किंवा उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांचं नाव कमी केले जाईल। बघा, बाकी सर्व काही जे निर्णय आहेत ते निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत, पण महत्त्वाचे जे नियम आहेत, महत्त्वाचे जे 3 नियम आहेत ते नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार। आता सरकारी कर्मचारी असू द्या, आता ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ दिला नाही, पण आता जरी कोणी आता 12 हप्ते वाटप झालेले आहेत, 13वा हप्ता जो वाटप होतोय यामध्ये तुम्हाला आता जर कोणी नवीन सरकारी नोकरीवर लागलं असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। कारण राज्य सरकारची योजना कशासाठी आहे? गोरगरीब महिलांसाठी आहे। याचा फायदा कोणाला झाला पाहिजे? ज्या गोरगरीब, ज्या हातमजुरी कामाला जातात अशा बहिणींना याचा फायदा दिलेला आहे। तर असं सरकारी कर्मचारी कोणी असू द्या, सर्वांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। आणि पेन्शनधारक जर असतील तर त्याचा लाभ तर आता डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात येणार आहे। कारण सर्व काही ऑनलाईन पद्धतीने असतं। डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, तर याच्या माध्यमातून तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने तुमचा आधार कार्ड नंबर त्याच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन जर भेटत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यात येईल। 13वा हप्त्यापासून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त जर आलं असेल तर तरी सुद्धा तुमचं नाव कमी करण्यात येणार आहे। कारण 2025चं उत्पन्न जर तुमचं आता 2.5 लाख झालं असेल, आता 2025 मध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाख आणि 2024 मध्ये कमी असेल, तुम्हाला लाभ मिळतोय, पण आता 2025चं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। असं सरकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेविषयी आता ज्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप होत आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आपण माहिती पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होत आहे आणि अजूनही आज, उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे। तर सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा। बघा, जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला असेल। जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। दुसरा सातारा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। अमरावती, बघा अमरावतीमध्ये सुद्धा आता पैसे वाटप कंप्लीट होत आहे। तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल जर तुम्ही अमरावतीमध्ये राहत असाल, आणि जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, कारण डीबीटीच्या माध्यमातून पैसे येण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो। आणि परत आतापर्यंत ज्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नसेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। रक्षाबंधनच्या निमित्त त्यांना गिफ्ट देण्यात येणार आहे। आता ते गिफ्ट असं असणार आहे की ज्या बहिणींचा हप्ता मागील हप्ते बाकी असतील त्यांना सुद्धा आता हप्ता दिला जाणार आहे, असं GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे। शासनाने जो GR जाहीर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे की ज्या बहिणींना चुकीच्या कारणानिमित्त त्यांचा हप्ता बंद झाला आहे त्यांना आता डीबीटीच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या निमित्ताने त्यांना हप्ता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, असं GR मध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे। आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। पुढचा जिल्हा आहे मुंबई। बघा, तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर आनंदाची बातमी आहे, मुंबईला सुद्धा पैसे वाटप होत आहे। 5वा जिल्हा आहे नंदुरबार आणि 6वा जिल्हा आहे संभाजीनगर। या 6 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला जर मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्हाला मेसेज आले, आम्हाला पैसे जमा झाले आणि 1500 रुपये प्रमाणे आले का 2100 रुपये प्रमाणे आले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। पुढील 3 जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। पुढील 3 जिल्ह्यांचे 2 जिल्ह्यांचे नाव इथे पाहू शकता, जळगाव आणि नाशिक। असे या 8 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट होत आहे। आणि जर अजून या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल, पैसे आले नसतील तर काळजी अजिबात करायची नाही, 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आणि या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता आला का 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। आता ज्या बहिणींना मागील हप्ता बाकी असेल, कोणाला 12वा हप्ता, कोणाचा 11वा हप्ता बाकी असेल, त्यांना रक्षाबंधनच्या निमित्ताने त्यांना मागील जेवढे पण हप्ते बाकी असतील सर्व हप्त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। आनंदाची बातमी आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही राहता, तुम्हाला मेसेज आला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।